झी 24 तास एक पाऊल पुढे। जालना शहरात 1.5 महिन्यांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे फरफट होतीये ती खरी महिलांची। महिलांना पाणी फारच जपून वापरावं लागतं। एवढंच नाही तर त्यांची स्वयंपाकघरं ही पाणी साठवण्याचे अड्डे झाले आहेत। तसंच या पाण्यासाठी त्यांचं महिन्याचं बजेटही यामुळे पुरतं कोलमडलंय। पाण्यासाठी इथल्या कुटुंबाला महिन्याला सरासरी 4 ते 5 हजारांचं बजेट वेगळं बाजूला काढून ठेवावं लागतंय। जालन्याच्या साईनगर भागातील हे घर आहे प्रियंका मिश्रा यांचं। दररोज सकाळपासून पाणी वाचवायचं कसं याच विवंचनेत त्या असतात। अगदी एवढ्याशा बादलीत घरातील 4 जणांच्या कुटुंबाची भांडी स्वच्छ करण्यासाठी त्या प्रयत्न करतायत। दर 4 दिवसांनी 500 लिटरचा टँकर त्यांना 250 रुपयांना विकत घ्यावा लागतोय। धुण्यासाठी वापरलेलं पाणीच पुन्हा संडास बाथरूम मध्ये वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। मुलांना दररोज आंघोळ घालायची की नाही अशीही विवंचना या भागात राहणाऱ्या महिलांना आहे। एवढ्या छोट्या बकेटीमध्ये मी म्हणजे सगळं काम करते। मला एवढी सवय झाली आता की मला खूप कमी पाणी वापरायची सवय झालेली आहे। आम्हाला पाण्याची खूप अशी आवश्यकता आहे। आम्ही एक दिवस आड मुलांना आंघोळ घालतो कारण पाणीच नाहीये। आता पुढचं टँकर येऊस तक असं जपून पाणी वापरावं लागतं। आज सगळं पाणी संपवलं तर उद्या काय करणार आणि कुठून आणणार। जुन्या जालन्यातही काही वेगळी परिस्थिती नाहीये। या जया गाडेकर तर जालना नगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रचंड संताप व्यक्त करतायत। त्यांच्या 2 खोल्यांच्या घरात संपूर्ण स्वयंपाकघरात पाण्याच्या टाक्यांचं हे असं साम्राज्य आहे। प्रत्येक वेळेस टँकर घ्यायचं ते 200 ते 300 रुपये असा मासिक खर्च 4 ते 5 हजार रुपये वेगळा ठेवावाच लागतो। कुठल्याही घराचा हीच परिस्थिती आहे। शिक्षण, काम हे सगळं सोडून फक्त पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उठाठेवीमुळे माणूस वैतागलेला आहे। जालना शहराची लोकसंख्या आहे 3.5 लाखांच्या घरात। प्रशासनाच्या माहितीप्रमाणे सुमारे 250 टँकर्सनी शहरात पाणी पुरवठा होतोय। मात्र प्रत्यक्षात खासगी टँकरच्या दररोज 2.5 ते 3 हजार फेऱ्या शहरात होत आहेत। शहरात सगळीकडे असे छोटे पाण्याचे खासगी टँकर जागोजागी पाहायला मिळत आहेत। 2-2 दिवस टँकरची ऑर्डर दिल्यावर कुठं हा पाणी पुरवठा होतोय। पिण्याच्या पाण्यासाठी बिस्लेरी बाटल्यांची मागणी महिनाभरात दुपटीने वाढली आहे। यासाठी एका 4 माणसांच्या कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी 1,500 रुपये तर वापरण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी महिन्याला सरासरी 3,000 रुपये बाजूला ठेवावे लागतात। दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करणं हे जालन्याला तसं नवीन नाही, पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे। आज 200-300 रुपयांना मिळणारे टँकर पुढच्या महिनाभरात दुपटी तिपटीनं घ्यावे लागणार आहेत। आणि हे सगळं महागाईच्या काळात निभावायचं कसं हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे। दुष्काळाचं नियोजन करण्यात प्रशासनाला आलेलं अपयश आणि तहान लागल्यावर विहीर खणण्याची सवय यामुळे पुढे जाऊन एक थेंब तरी पाणी मिळणार का हा जालनाकरांचा सवाल अंतर्मुख करायला लावणारा आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह संदीप साखरे, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।